नमस्कार, विकास समाचारमध्ये आपला स्वागत। कोरोनाचा संकट आता कलिंगडच्या शेतकऱ्यांवर ओढवला असून शेतात माल तयार झाले मात्र गिराक नसल्याने तो चिंतेत पडला आहे। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात नालशेत येथील दिनेश भरसट ह्या शेतकरीच्या शेतात कलिंगड तयार झाले असून कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने व्यापारी येत नाही। सर्व माल शेतात पडून आहे। परिसरातील सर्व शेतकरी चिंतेत सापडले। दिनेश भरसट शेतकरी आपले व्यथा काय मांडतोय त्यावर एक नजर। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यामध्ये आम्ही आलेलो आहोत एका शेतकरीचे घरी शेतामध्ये। त्या शेतकरीने या इथे कलिंगड लावलेले आहेत आणि हे कलिंगड तयार झालेले आहेत। मात्र ह्या कलिंगड घेण्यासाठी कोरोना हा आजार पसरलेला आहे। सर्व ठिकाणी बंद आहे, वासी मार्केट बंद आहे आणि सर्व बंद असल्यामुळे हा शेतकरी मोठ्या संकटात पडलेला आहे इथे या परिसरात। आणि ह्या कलिंगडची जात आहे मॅक्स। आता आम्ही जो कलिंगड ज्याने तिथे लावलेला आहे, कशा पद्धतीने लावला आहे कलिंगड आणि कोणती जात आहे त्याबद्दल आम्ही बोलणार आहोत त्यांच्याशी। ते आहेत दिनेशजी, हे जे कलिंगड तुम्ही लावलेला आहे हे किती दिवस अगोदर लावला होता? आम्ही हे कलिंगड 25 जानेवारीला लावलेलं होतं आणि मॅक्स आहे आणि हे 75 ते 90 दिवसात होतं आणि आता ते तयार झालेलं आहे, परंतु त्याला मार्केट नाही मिळत। पूर्ण मार्केट बंद आहे, त्याच्यामुळे पूर्ण माल पडून आहे आणि त्याला कुठे भावच मिळत नाही आहे। अच्छा, आता मार्केट बंद असल्यामुळे हा शेतकरीचा फार मोठा नुकसान होणार आहे। तर शासनाने कोणते तरी उपाययोजना किंवा ह्याच्यामध्ये याला नुकसान भरपाई द्यावे। जर हे जर भाव मिळाला नाही, माल गेला नाही, माल शेतातच पडला तर सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमची? काहीतरी सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे। जो खर्च झालेला आहे आणि तो तरी सरकारने दिला पाहिजे। शेतकऱ्याचं म्हणणं आहे की जे खर्च झालेला आहे तेवढा तरी सरकारने आम्हाला हे दिला पाहिजे, मोबदला दिला पाहिजे। हे बघा, तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा का ही मोठी वाडी आहे। गेल्या 3 महिन्यापासून हे लोक हे वाडी लावण्यासाठी झटत होते। आज वाडीमध्ये मेहनत करून कष्ट करून हे फळ आलेले आहेत आणि हे कलिंगड आता फळ आलेलं आहे, परंतु ह्या कलिंगडला घेण्यासाठी कोण व्यापारी नाही नसल्यामुळे मोठी पंचायत झालेली आहे। हे मोठी शेती आहे कलिंगडची, तर त्या शेतकऱ्यांनी जगायचा कसा असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी शासनाने याची दखल घेऊन ह्या शेतकऱ्याला कमीत कमीत त्याचा जे खर्च झालेला आहे तेवढा मोबदला तरी देण्यात यावा अशी या ठिकाणी त्याची मागणी होत आहे। ह्या शेतामध्ये काम करणारा विनोद भोईर आमच्या बरोबर आहे। विनोदनेही या शेतामध्ये कलिंगडचे वाडी लावण्यासाठी कपाळ कष्ट केलेले आहेत। आम्ही त्यांच्याशीही बातचीत करणार आहोत। विनोद, तुम्ही किती दिवसापासून इथे काम करत आहेत आणि कशा पद्धतीने कलिंगड लावलेलं आहे? ते लावलेलं आहे, तर आता ते कसं लुजगान तर भरपूर झालेलं आहे। आता ते कोरोनामुळे भाव मार्केट तर मिळत नाही, तर आमचा आता पगार कोण देईल? पगार तर नाही मिळणार। माल नाही गेला तर पगार कुठून मिळणार? माल नाही गेला तर पगार कुठून मिळणार? पण किती दिवसापासून तुम्ही काम करता इकडे? 90 दिवसापासून। हां, सुरुवात कशी केली लावायला? पहिली लागवड केली, त्याच्यामुळं पाणी बिनी सगळं द्यायला लागतं, त्याला खतं बितं सगळं द्यायला लागतं। तर लागवड केल्यानंतर ह्या कलिंगड वाढवण्यासाठी ह्या ठिकाणी त्याला औषध फवारणी, खतं हे सर्व खर्चिक बाब आहे आणि हे सर्व खर्च केलेला आहे। लाखो रुपये खर्च झालेला आहे, मात्र हातामध्ये काय येणार नाही, त्यांचा पगारही मिळू शकत नाही अशी त्यांची भावना झालेली आहे। मोठा संकट पसरलेला आहे या शेतकऱ्यांवर। तर शासनाने कृपया करून कोणत्याही पद्धतीने त्याला ह्या योजनेमध्ये कोणते नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे।